पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणूक 2025-2026साठी आज आपल्यासाठी प्रभाग क्रमांक 13 मधील प्रभावित दावेदार प्रमोद भाऊ क्षीरसागर उपस्थित आहेत। आज आपण त्यांची जाहीर मुलाखत घेत आहोत। त्यासंबंधी प्रमोद भाऊ, आपले दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हा आहे की ओटा स्कीम या नावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या जे रहिवासी आहेत त्यांचा विरोध आहे। ते जे ओटा स्कीम नाव आहे ते रेकॉर्डवरून हटवण्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? उपाययोजना सर आणि स्पष्ट आहे। आपल्याकडे एक समज झालेला आहे की नगरसेवकांचे एक स्पेसिफिक कामं ठरलेली आहेत, रस्ते, गटार आणि स्वच्छता वगैरे वगैरे, पण त्याच्या पुढे जाऊन पण नगरसेवक भरपूर काही काम करू शकतात। जनमत जे आहे की ओटा स्कीम या नावाला विरोध काय, तर मी स्पष्टपणे तुम्हाला सांगू शकतो की ओटा स्कीम हा पत्ता जर एखाद्या मुलाच्या, विद्यार्थ्याच्या, कामगाराच्या ॲड्रेसवर आला ना, तर त्याच्याकडे बघण्याचा इथल्या व्यवस्थेचा दृष्टिकोन पूर्णपणे चेंज होतो। त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ओटा स्कीम मधला नागरिक म्हणजे तो गुन्हेगार, त्याला काम मिळू शकत नाही, त्याला बाहेर सन्मान मिळू शकत नाही। मुळात हाच आमचा प्रॉब्लेम आहे, म्हणून आमचा ओटा स्कीम नावाला मिळतो। आणि ते कशा पद्धतीने आम्हाला सिद्ध करायचं आहे, तर महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर जे ओटा स्कीम आहे ते कायदेशीर पद्धतीने आपण त्या रेकॉर्डवरती प्रक्रियेतून ते नाव हटवू शकतो। ती भूमिका महत्वाची आहे। पहिल्यांदा इथून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीने ते भूमिका घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकणं महत्त्वाचं, आजपर्यंत कोणीच केलं नाही। आणि आमचा पहिला मुद्दा तोच असणार आहे की भागाची ओळख ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत म्हणूनच राहिली पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की महत्त्वाचा मुद्दा आहे तो की आपल्या प्रभागात जो एक नवीन प्रकल्प येत आहे SRA, त्या पुनर्वसनाला तुमचा विरोध आहे का आणि तो रद्द करण्यासाठी तुमची भूमिका काय? SRA आपल्याकडे दोन भागात वाटले गेले। मी यापूर्वी पण बोलताना कित्येक वेळा सांगितलेले की पत्र्याचे, बांबूचे, ताडपत्र्याचे जे घर आहेत, म्हणजे आपण त्याला म्हणू की जी खरी झोपडपट्टी त्यांना पक्क घर मिळालं पाहिजे ही आपली भूमिका राहिली। त्यांचा SRA त्यांच्या मागणीनुसार झाला पाहिजे। पण 1563चा जो भाग, आमची लोक आता चांगल्या घरात राहू लागली, चांगलं राहणीमान त्यांचं सुधारलेलं आहे। आणि अशा परिस्थितीत त्यांना परत एकदा विस्थापित करण्याचा जो SRAच्या माध्यमातून षडयंत्र आखलं गेलेलं आहे, ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही लोकांमध्ये जाऊन त्या SRAची जनजागृती करून एक मोठं आंदोलन उभा केलं। आणि धडक मोर्चा आपण सगळ्यांनी बघितलं, हजारो लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले। सिम्पल इज दॅट। सरळ सरळ लोकांना ज्यांना आवश्यकच नाही आहे ती पुनर्वसन योजना, त्यांच्यासाठी का राबवायची तुम्हाला? ज्यांच्यासाठी आवश्यक आहे ती लोक मागतात आहे तुम्हाला, त्यांना मागे ठेवले, आणि ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी का प्रयत्न करतात? म्हणजे ह्याच्या मागे नेमकं काहीतरी लपलेलं आहे ना। तुमचा आरोप असा होतो की जे स्थानिक जे नगरसेवक आहेत सध्यास्थितीचे माजी नगरसेवक झालेले, त्यांचा SRA आणण्यामध्ये मोठा हात आहे का? 100% आहे। त्यांच्या परवानगीशिवाय किंबहुना त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे पूर्ण प्रकरण जाऊ शकत नाही। आणि मी फक्त ह्याच 5 वर्षातल्या नगरसेवकांचं नाही, त्याच्या आधी ज्यांनी झोपडपट्टी घोषित केली, आपल्याकडे पत्र फिरतात आहे सोशल मीडियावर, ज्यांनी जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेच्या आधी झोपडपट्टी घोषित करावी लागली, त्यावेळेस त्यांनी 1563ला जे क्रायटेरियामध्ये घेतलं ना, त्या मुळात प्रॉब्लेम तिथं आहे। आपल्याला घुसखोर म्हटलं होतं, बरोबर आहे, जी दुमधले काळेधारक होते त्यांना घुसखोर म्हटलं होतं, त्यावेळेस त्याच्या विरोधातलं एक मोठं आंदोलन उभं राहिलं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते आंदोलन कशा पद्धतीने पुढे गेलं। ही वसाहत टिकण्याचं कारण सगळ्यात मोठं इथली आंबेडकरी चळवळ, इथल्या आंबेडकरी नेत्यांनी खांद्यावरती निळा झेंडा घेऊन ते आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं। ज्यांना घुसखोर म्हटलं गेलं त्यांना सन्मानाने चाव्या देण्यापर्यंतचा तो आंदोलनाचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलं। आणि SRA हाणून पाडायची लय मोठी गोष्ट नाही, लोकांनी ती भूमिका घेतली पाहिजे। आणि मला वाटतं की लोकांना आता ती भूमिका घेतली, जे बिल्डर लोकांचा त्या जागेवर डोळा आहे 100%। आणि म्हणजे जसं इतिहास पाहायला गेला तर पिंपरी चौक इथं पूर्वीची काही रहिवासी होते, ते झोपडपट्टी झाल्यात, ती जागा डोळ्यावर आली।
आणि पुन्हा जे प्राधिकरणामध्ये वॉटर स्कीम होतं अकोटी साईडला, तिथले रहिवासी ते जागा डोळ्यावर आली की बिल्डर लोकांच्या डोळ्यावर आली मग ते सगळे एका झोपडपट्टीमध्ये कोपऱ्यात आणून टाकले. सेम तेच आहे. आता बघ, आपल्याकडं मेट्रोचा हब होतं, बरोबर, स्मार्ट सिटी होऊ शकते, जागेचे भाव आसमानाला भेटतील, बरोबर आहे. आपण मुख्य शहराला कनेक्ट होतोय आणि अशा परिस्थितीत 100 एकरपेक्षा जास्त जागा जर त्यांना एक्वायर करायचं असेल, बिल्डरच्या खिशात घालायचं असेल, तर पहिल्यांदा झोपडपट्टी वासांमध्ये तिथून हटवलं गेलं पाहिजे ना. ही आत्ताची मानसिकता नाही या व्यवस्थेची, हे फार पूर्वीपासून चालत आले. आपण जसं म्हणतो ना गावाच्या बाहेर, हे आपल्याला माहिती आहे ना, तीच पद्धत आहे. ज्या आडव्या झोपडपट्ट्यात त्या उभ्या करायच्या आहेत आणि कोणवडे म्हणून लोकांना कोणून टाकायचं त्याच्यात. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही एक आकडा सांगितला 1563. या बेटी घरे जे आहेत त्याचा फ्री होल्ड करण्यासाठी शासनाकडून कोणते निर्णय आवश्यक आहे ते कसे तुम्ही मिळवणार? बघा, आपण एक गोष्ट बघितली, यमुनानगरला फ्री होल्ड केलं का नाही, ते कुठल्या मुद्द्यांवरती का? तेच मुद्दे आहेत ना सरळ. तुमची मानसिकता, तुम्ही लोकांच्या व्यथा किंवा लोकांच्या समस्या मांडण्यासाठी तुम्ही सभागृहात गेलाय, पण तिथे जाऊन तुम्ही काय करता? आता आपण त्या भागात जर बघितलं, यमुनानगरच्या भागात, मी त्या गोष्टीला विरोध करत नाही, ती पण आमचीच माणसं आहे, पण खऱ्या समस्या बघायच्या. आज ते विकासाचे स्वप्न बघता येते, पण आमच्या मूलभूत गरजा अजून पूर्ण होत नाही. मी 5वी 6वीला असताना 1-1-1.5 किलोमीटर अंतरावरती जाऊन पाणी भरलेलं आणि माझ्या एवढ्या म्हणजे मी त्या एरियात राहिल्यामुळं, त्या भागात राहिल्यामुळं त्या समस्या मी स्वतः फेस केलेल्या आहेत. त्यामुळं माझ्या एवढे त्यांच्याबद्दलचे जी काय आत्मीयता ती कोणालाच असू शकत नाही. म्हणजे लोकांचे जे प्रश्न आहेत थोडक्यात ते माझे पण प्रश्न आहेत. साहजिकच ते तुमचे प्रश्न असणे देखील काय की एक म्हणे की जो मरतो त्याला मरण्याची यत्न असतात आणि पाहणाऱ्याला त्याचं काही दुःख नसतं. आता तुमच्या विभागाचा जे नगरसेवक आहेत ते चारही एक सुशिक्षित सुसज्ज अशा परिसरातून येतात, त्यांना काय करणार दुःख झोपडपट्टीवासियांचं? हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एक आपल्याकडे रुग्णालय महानगरपालिकेचे, त्याच्यामध्ये काय 200 बेडच्या रुग्णालयासाठी काय ते निधी वगैरे कुठून आणणार, काय अशा काही योजना वगैरे तुमच्याकडे काय? ज्या वेळेस आम्ही नाही का हॉस्पिटलचा विषय घेतलेला आहे त्यावेळेस आम्हाला आमच्या तोंडावरती रेड झोनचं पान पोचलेलं आहे. रेड झोन मुळे बिल्डअप होत नाही, बाथरूम होऊ शकत नाही वगैरे वगैरे. पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की पूर्वी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये OPD नव्हती, बरोबर, पण आज ते अस्तित्व आहे ना, आहे की नाही? तुम्ही त्याच्यासाठी पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे. तुमची मानसिकता ती असली पाहिजे. OPDची सगळ्यात पहिला मागणी आपण केली. 150 बेडच्या रुग्णालयासाठी निधी कुठून आणला, महानगरपालिकेचा राज्य शासन? प्रश्न फक्त तेवढाच म्हणतो नाही. 150 बेडचं हॉस्पिटलची मागणी फार जुन्या काळापासून मला असं वाटतं की जवळजवळ 2000 पासूनची मागणी आहे. भागात जे हॉस्पिटल आहे ते पूर्ण सेक्टर नंबर 22, निगडी गावठाण, साईनाथ नगर किंवा यमुनानगर, त्रिवेणीनगर या भागातले सगळे नागरिक तिथे, पण त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत का? त्यातला महत्त्वाचा प्रश्न. आता अजून त्याच्यामध्ये डीप जर बघायला गेलं तर त्या ठिकाणचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते नगरसेवकांचे कार्यकर्ते तिथंच राहणारे, म्हणजे ते घरी जर जाऊन तिथं ड्युटी निभवत असतील ना तर तिथं सुरक्षेचा मोठा प्रश्न नाही. आज रात्री जर आपण तिथं बघितलं ना तिथली परिस्थिती, मद्यपी नशा करणारे लोक त्या हॉस्पिटलचा सहारा घेतलेला आहे. हा सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न. पुढे जाऊन बघायला गेलं तर हॉस्पिटलमध्ये आपण OPDसाठी प्रयत्न केले, आज OPD तिथं आहे. मी तुम्हाला याचे कागदीपत्र पुरावे देऊ शकतो. आपण कधी कधी कसं मागणी केलं नाही. आपण रस्त्यावरचा संघर्ष पण केलेला आहे, आपण आंदोलनं केलेले आहेत त्या मागण्याची की सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. OPDचा मुद्दा घेतला, आज OPD तिथं आहे. 150 बेडचा मुद्दा आपण कंटिन्यू त्याचा पाठपुरावा करत आहोत. त्याच्या पुढे जाऊन बघायला गेलं तर आपण बघा
महापुरुषांचा किंवा महामातांचा सन्मानाचा विषय घेतला. माता रमाई आंबेडकरांचं नाव त्या प्रसूतिगृहाला लागवलं, हॉस्पिटलला लागवलं. यासाठी आमच्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, जुन्या कार्यकर्त्यांनी ती मागणी ठेवलेली आहे, वारंवार ती मागणी केली. पण फक्त रमाईच्या नावाला विरोध करायचा म्हणून सावित्रीबाईंच्या नावाचा तिथं उपयोग केला गेला. हरकत नाही, जितक्या रमाई आमच्यासाठी श्रद्धेय आहे तितक्याच सावित्रीबाई देखील आहेत, बरोबर आहे ना. पण त्यांचं नाव पुढे करताना त्यांनी त्यांच्या नावाचं बोर्ड तर कुठे लावलंय तिथं, किंवा कागदपत्रावरती कुठे घेतलंय? म्हणजे फक्त अंधारात ठेवलेलं आहे तुम्हाला. फक्त एखाद्या गोष्टीला विरोध करायचा आहे तर दुसरी गोष्ट पुढे करायचा हातातला भाग. तर त्यापुढे जाऊन जर बघायला गेलं तर आपली भागाची जर वैभव आहे, आता आपण एवढी सुंदर कमान की आता राजकारण करायचं सुरू झालं, ही कमान आम्ही बनवतो स्वखर्च. मुळात तुम्ही जे म्हणताय ना स्वखर्चानं बनवतो, ती तुमची, आपण काय म्हणूया त्याला, की ती तुमची परिस्थिती जी बनली आहे ना, आज तुम्ही आहात ना, तुमच्या अस्तित्वाचं कारणच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले. त्यामुळे उपकाराची भाषा करू नये आमचा स्पष्ट संदेश आहे. पुढचा मुद्दा की आता तुम्ही एक कमानीचा विषय काढला की स्थानिक पातळीवर भरपूर आंदोलन झाले त्याच्याविषयी, की एक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचा जे प्रवेशद्वार असावं ती सुसज्ज असावं, त्याला दिरंगाई झाली की आज करू उद्या करू अशा हिशोबात त्यांनी 8 वर्ष त्यांनी जवळपास 5-6 वर्ष त्यांनी घालवली. तर त्याच्याविषयी तुम्ही त्याच्यावर काय बोलू शकता की आणि उशिरा करून देखील त्यांनी स्वतःचं नावलौकिक जास्त करण्याचा प्रयत्न केला आणि तो मुद्दा ते निवडणुकीत उचलतायत एक विशिष्ट समाजाची परवा दिवशी भाजपाच्या नगरसेवकांनी त्याचं कॅम्पेनिंग करायचा प्रयत्न केला की कमान आम्ही स्वतःच्या ते करताना मी त्या एक व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन केलं होतं की जर तुम्ही ते स्वखर्चातनं केलं असेल ना तर त्या प्रवेशद्वाराची जबाबदारी तुम्ही घेऊन जा. आणि मी त्यावेळेस पण आवाहन केलं, तर आता तुमच्या माध्यमातून पण आवाहन करतोय की त्यांनी त्या कमानाची जबाबदारी घ्यावी, त्यांच्या चित्रीकरणात एक व्हिडिओ पोस्ट करावा, ही कमान आम्ही बांधलेली, आमच्या पैशातनं बांधलेली, असं त्यांनी स्पष्ट करावं. ती कमान अधिकृत आहे, अनधिकृत आहे, कशा पद्धतीने बांधलेली आहे याबाबतची सर्व स्पष्टता त्यांनी लोकांपर्यंत करावी. बस तुमच्या माध्यमातून एवढं आवाहन त्यांना करतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ती शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपले एक झोपडपट्टीवासी किंवा एक दलित किंवा एक बहुजन समाज तिथं आर्थिक मागास समाज तिथं राहतो, त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावं हे प्रत्येक स्तरांचा अधिकार आहे, कायद्यानुसार तो अधिकार आहे सगळ्यांचा. त्याच्यावेळी तुमचं काय उपाययोजना असते भागात? मला वाटतं ते जवळजवळ 3-4 प्राथमिक माध्यमिक शाळा, नगरपालिकेच्या शाळा 4 आणि 2 उर्दू शाळा आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली, ही गंभीर बाब आहे. तर ते का होतं आहे की लोकांचा समाज असा झालेला आहे की दर्जेदार शिक्षण महानगरपालिकांच्या शाळेत, तर मग दर्जेदार शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत का मिळत नाही हा प्रश्न ह्या इथल्या व्यवस्थेला पडला नाही का? आपण त्याच्यावरती काहीतरी पावले उचलले पाहिजेत. आपण विद्यार्थ्यांना असू द्या किंवा शाळेचं जे एन्व्हायरमेंट असू द्या ते बदललं पाहिजे. हां, आपली शैक्षणिक दर्जा आपण उंचावला पाहिजे. इंग्लिश भाषेला आता प्राधान्य आहे, आपण त्याच्याकडे जास्त कल देऊन, मराठी आपला अभिमानच आहे त्याच्याबद्दल वादच नाही, पण जर जगाशी कनेक्ट व्हायचं असेल तर ती भाषा पण महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना त्याच्यासोबत कनेक्ट केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महानगरपालिकेने त्याचा एक प्लॅन तयार केला पाहिजे, एक योजना तयार केली पाहिजे. आणि जर महानगरपालिकेच्या शाळेतून दर्जेदार शिक्षण मिळू लागलं तर निश्चितपणे जो घटणारा पट आहे ना शाळेचा तो वाढला राहील ना. बरोबर. इच्छाशक्ती पाहिजे, इच्छाशक्तीचा अभाव आहे. भागातील युवक आणि महिला यांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काय होतं? महाराष्ट्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, आपण म्हणूया महानगरपालिकेच्या भरपूर अशा योजना आहेत, पण त्या योजना तिथंच राहिलेल्या आहेत, तर लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांच्यासाठी 24 तास कार्यरत असणारी यंत्रणा स्थानिक पातळीवरती नाही. आम्ही आमच्या वचननाम्यात निवडणुकीच्या ती गोष्ट प्रामुख्याने घेतलेली आहे
की 365 दिवस कार्यरत असणारं कार्यालय ह्या योजनांसाठी आपण भागात सुरू करूया. लोकांच्या डोर टू डोर जाऊन ही योजना तुमच्यासाठी आहे, तुम्ही याचा लाभ घेतला पाहिजे. आम्ही त्याच्यामध्ये तुमची पाहिजे ती मदत करू आणि अशा पद्धतीने ते कनेक्टिव्हिटी ठेवून आपण त्या सगळ्या महिला सक्षमीकरणासाठी आणि युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. भागातील तृतीयपंथी जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय विचार की त्यांना समाजात स्थान असावं, त्यांना देखील शिक्षणामध्ये जो भाग घेता यावा तो सक्षमपणे घेता यावा. आज पण त्या विषयावरती बोलायला गेलं ना की आज पण एक अशी मानसिकता आहे की त्यांना माणूस मानायला तयार नसलेले आहे. हे भुलचटलेले विषय आहेत. आपण आंबेडकरवादी आहोत, आपण परिवर्तनवादी आहोत, आपण या सगळ्या विचारांच्या पुढे गेलेलो आहोत. जो कोणी सजीव आहे त्याच्याबद्दलची आपली माणुसकी आपण ठेवली पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे काय करता येईल. आता महानगरपालिकेसारख्या भूमिका घेतली, सुरक्षित रक्षकांची कामं त्यांच्याकडे मिळाली, आज सन्मानाने जगण्यासाठी त्यांच्यासाठी पर्याय तयार झाला. त्याच पद्धतीने अजून काय करता येईल, अशा काय कल्पना योजना तयार करता येतील असा विचार करून आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याबद्दलची भूमिका आपण निश्चितपणे घेऊ. मग तुम्ही युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी खाजगी संस्थांशी समन्वय साधणार का? 100% आपल्या सगळ्या कामाचा, आपल्या ओळखींचा फायदा जर निश्चितपणे त्या युवकांसाठी होणार असेल तर आपण तो 100% त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आणि त्या सगळ्या खाजगी असतील, शासकीय असतील, निमशासकीय असतील सगळ्यांमध्ये आपण प्रयत्न. आपण कसं आहे, ज्यांनी 10-10 वर्ष 15-15 वर्ष इथं सत्ता उपभोगलेली आहे पण त्या सत्तेतनं फक्त त्यांच्या कुटुंबाचं किंवा आजूबाजूच्या 4-2 माणसांचं भलं झालेलं आहे, त्याचा उपभोग तिथल्या नागरिकांना मिळालेला नाही किंवा सामान्य माणसाला मिळालेला नाही. म्हणून आज भागाची परिस्थिती तशीच राहिलेली नाही. यमुना नगर, साईनाथ नगर, निवडी गावतांच्या तुलनेत आपला भाग किती महाग असलेला आहे त्याचं कारण काय शोधलं पाहिजे. युवकांना जर रोजगार नाही तर ते सहज व्यसनाधीनता, महिलांच्या सुरक्षेच्या व्यसनामुळे वाढते. त्याच्यासाठी तुम्ही भागात एक कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी असा कधी विचार केलाय का? आपण त्या अनुषंगाने पत्रव्यवहार केलेला आहे. भागात संजय हॉटेलच्या भागातील पोलीस चौकी देखील सुरू सतत बंद असते. ती कालांतर आहे. बघा कसं झालं माहिती का, आपण तिथं स्वतंत्र PI ची नेमणूक करण्याची मागणी केली. ती त्या वेळी झाली पण माझ्याकडे तेच न्यूजच्या कटिंग वगैरे आपण नागरिकांच्या सुरक्षेचा, महिलांच्या सुरक्षेचा किंवा भागात वाढणारी गुन्हेगारी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्यावरती भूमिका घेतली, पत्रव्यवहार केला, आंदोलनाचे इशारे दिले. त्यानंतर प्रशासनाला आपण भाग पडले, ती चौकी सुरू झाली. पण चौकी सुरू झाल्यानंतर बघा जवळजवळ पोलीस भरतीचा आपण मागचा संदर्भ बघितलेला आहे की किती काळ भरत्या झालेला नाही, रिक्त पदे भरली जात नाही. आता हे सगळे काय महानगरपालिकेचे विषय नाही पण पोलिसांच्या कमतरतेमुळं त्या गोष्टी होत आहेत. पुढे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करून पुन्हा एकदा नवीन पोलीस चौकी सुरू करू आणि तिथं स्वतंत्र PI नेमला जाण्यासाठी प्रयत्न सुरू करू. सेक्टर 22 मधील उद्यानासाठी जागा उपलब्ध आहे का? उद्यानासाठी जागा उपलब्ध आहे. उद्यानासाठी निधी पण आला होता. उद्यान चोरीला पण गेला असं लोकांना चर्चा आहे ना. कसं आहे, लोकांमध्ये ह्या सगळ्या जे प्रस्तावित पक्ष आहेत, नगरसेवक आहेत, यांच्या गुंडांची भीती आहे, दहशत आहे लोकांच्या मनामध्ये. पण ती यावेळेस ज्यावेळेस बटन दाबायची वेळ येणार आहे ना त्यावेळेस ती लोक त्यांना तिथून उत्तर देणार आहेत ना. या सगळ्या गोष्टी 100% भागात एक सुसज्ज उद्यान तयार झालं पाहिजे. भागातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय असलं पाहिजे. वृद्ध मंडळींसाठी विरंगुळा केंद्र असू द्या, वाचनालय असू द्या, या सगळे कन्सेप्ट आपल्याला राबवता येते जेणेकरून बाहेरच्या भागातल्या तुलनेत आपण कुठं मागासले आहोत अशी परिस्थिती राहणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला सगळं काम करायचं आहे. आता सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचा कायदेशीर संरक्षण देताना कोणती
कोणता विचार तुमच्या मनात येतो? आता बघा कसं आहे माहिती का, जवळजवळ भागात बुद्धविहारांची संख्या, मस्जिदांची संख्या, मदरसे आहेत, मंदिर आहेत, बरोबर आहे. प्रार्थनास्थळ आहेत, प्रत्येकाची श्रद्धा आहे. पण काही प्रार्थनास्थळांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिथं बसणारे जे टोळके आहेत ते नको ते उद्योग त्या सध्याच्या ठिकाणी बसून करतात. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि कायदेशीरदृष्ट्या जी प्रार्थनास्थळं त्या कक्षाच्या बाहेर ते कक्षात आणून त्यांचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. यासाठी ज्यातून आपण सर्व धर्मियांचा सन्मान, त्यांच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांना भारतीय संविधानाने दिलेल्या स्वतंत्र उपभोक्ता आलं पाहिजे, हा आपला त्यामागचा हेतू आहे. दुसरा मुद्दा की महानगरपालिकेने लावलेला टॅक्स आहे तुम्हाला अन्यायकारक पडतो? 100% अन्यायकारक वाटतो. ते रद्द करण्यासाठी कुठली कायदेशीर कार्यक्रम? आजपर्यंत आपण कितीतरी वेळा अशा पेपरला बातम्या वाचल्यात का की टॅक्स माफ झाला? वाचलंच नाही. मी वाचलेलं मी तुम्हाला त्याच्यावर किती उदाहरणं देऊ शकतो. आपल्याला एकतर झोपडपट्टी स्लम भाग म्हणून मर्यादित स्वरूपात निधी मिळतो. तो निधी जितकं खर्च केला पाहिजे तिथं लागला पाहिजे तिथं लावला जात नाही. कोणी केलं? नगरसेवकांनी. बरोबर आहे. मग जर मर्यादित स्वरूपात निधी मिळतो तर मग जर प्राधिकरण, आता प्राधिकरण किती पॉसिबल आहे, त्या लोकांना ज्या पद्धतीने टॅक्स लावला त्या पद्धतीने झोपडपट्टी वाचनांना जर टॅक्स लावला तर मग इथं तुझ्या सुविधांचा तर अभाव आहे. इथं बोंबाबोंब आहे, पाण्याची, लाईटीची, सगळ्याच गोष्टींची सुविधाच नाही आहेत आणि टॅक्स मात्र त्यांच्या बरोबरीने पाहिजे. हे अन्यायकारकच आहे. निगडी गावठाणाचा विचार केला तर निगडी गावठाणाचा जो मेट्रो बाधितांना योग्य परतावा मिळावा यासाठी सरकारशी तुम्ही काही टक्कर वगैरे देण्याची विचार आहे? 100%. आता कसं आहे, अजून मेट्रोचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये किती बाधित निष्पन्न होते, नेमकी त्यांची मागणी काय असणार आहे आणि त्यांना कसा परतावा त्यांना अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टींवरती पुढची भूमिका ठरते. सुरक्षेचा प्रश्न घेतला तर भागात CCTV कॅमेरे आहेत, बहुतेक कॅमेरे बंद आहे. त्याच्याविषयी तुम्ही तक्रार वगैरे केली का, करणार आहात का, की त्याचं नियंत्रण आपल्या प्रभागातच असावं, अशा काही उपाय आहेत का? मला असं वाटतंय की मी गेल्या 7-8 वर्षात काम करतो त्या भागात. नगरसेवकांनी ज्या ज्या मुद्द्यांवरती काम केलं पाहिजे होतं ना त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन मी काम केलेलं आहे. माझ्याकडे खरं तर अधिकृतपणे कुठलं पद नसताना मी या सगळ्या मुद्द्यांवरती काम करून रिझल्ट दिलेला आहे. जर जनतेने संधी दिली ना अधिकृतपणे काम करायचं तर 100% अगदी प्रभावीपणे काम करणार. या सगळ्या सुरक्षेचा प्रश्न स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सगळीकडेच आता जवळजवळ सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन CCTV कॅमेरा पण त्याचा फॉलोअप असेल किंवा ते सातत्य राहिलेलं नाही, त्यामुळं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं आपण गरजेचं आहे. 100% गरजेचं आहे. सेन्सिटिव्ह भाग आहे, अतिसंवेदनशील भाग आहे आपला. अशा भागात तर त्या गोष्टी प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. की अशा वेळेस काय गुन्हे घडतात आणि त्याचा पुरावा बघायला गेलं तर CCTV बंद आहे. बरोबर. अशी घटना घडली, पुरावेच नष्ट होतात. पुरावेच नष्ट होतात. पाणी, वीज व रस्त्यांची दीर्घकालीन उपयोगिता मास्टर प्लॅन काय आहे? तेच मी तुम्हाला सांगितलं. नागरिकांनी नाही, जे मतदार आहेत ना, मी मतदारांचं एक महत्त्वाचं आवाहन करेन. मतदारांनी त्यांच्यासाठी काम करणारा नगरसेवक निवडताना किमान नाही का थोडं फार तरी नाही का शिक्षण असलेला किंवा त्यांच्या प्रश्नाची समज असणारा माणूस निवडून दिला पाहिजे. दीर्घकालीन उपाययोजनामध्ये आपल्याकडे ड्रेनेजला आहे, रस्त्यांच्या समस्या आपण बघितलेल्या. रस्ता बनतो, नळाचं काहीतरी काम निघतं, रस्ता खोदला जातो, खड्डा झाला, ते तसंच नियोजन आहे काय याच्यामध्ये? जर पूर्ण नियोजित केलं, पहिला ज्या काही पाण्याच्या समस्या सोडवल्या त्यानंतरच ते, तर मग ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी घडणार नाही. नियोजनाचा अभाव आहे आणि मुळात नगरसेवकांना तेवढे
आता मी कसं बोलू या सगळ्या गोष्टी? खरं तर मी नाही का या सगळ्या राजकारणाकडे मागच्या काळापासून बोलतो की पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट या विचारांनी चालणार आहे. खरं तर माझ्यापेक्षा सगळे हे मंडळी मोठे आहेत, वयाने पण मोठे आहेत. कामाने आहेत का नाही मला माहीत नाही, वयाने तर निश्चित आहेत, मी त्यांचा आदरच करतो. पण आदरांची पण एक लिमिट असते. त्यांनी वाटेल ते करावं आणि आपण ते नाही का समजून घ्यावं. असं प्रत्येक वेळी नाही होऊ शकत. समजून घेण्यापेक्षा सहन करा. हां, प्रत्येक वेळी असं होऊ शकत नाही ना. मग त्यांना त्या वेळी उत्तर देणं गरजेचं पडतं आणि लोकांनी पण आता ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि भूमिका घेतली पाहिजे. कोणालाही घाबरण्याचं काही कारण नाही. आपण पूर्ण क्षमतेने लोकांच्या सोबत खंबीरपणे थांबलेलं आहे. कुठल्याही प्रकारची मदत करायची आपल्याला लोकांना तयार आहे. लोकांनी घाबरायचं नाही. यावेळेस जो लोकशाहीने संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मताचा, तो निडरपणे निभवा. आम्ही तुमच्या सोबत आपल्या भागात बरेचसे गोरगरीब राहतात की त्यांचं एखादं कार्य असले, लग्न कार्य असेल किंवा अजून कुठले धार्मिक कार्यक्रम असतात, त्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे. त्यासाठी तुम्ही काही उपाययोजना करणार का? जागा उपलब्ध करून देणार आहात का? त्यासाठी निधी कुठून आणणार? आता मला असं वाटतं बघा, निधी बघा, निधी ना आपण आपल्याला हिनवलं जातं नाही का, हे झोपडपट्टी केलं वगैरे वगैरे नाही का. पण आपण टॅक्स पेअर नाहीत का? आपण टॅक्स पे नाही करतो ना. आपलेच पैसे आहेत ना. महानगरपालिकेचे तिजोरीत कोणाचे पैसे आहेत? राज्य शासनाचे तिजोरीत कोणाचे पैसे आहेत? सामान्य लोकांचेच आहेत. मग निधीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. नागरिकांना आता गोरगरीब आहेत, आर्थिक दुर्बल घटक मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे. मुला मुलींच्या लग्नांचा प्रश्न आहे. आता जागा कशी उपलब्ध होणार ह्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्या इथल्या झोपडपट्टीचे धारक आहेत, पत्रा बांबू, मी मग अशी सांगितल्याप्रमाणे ताडपत्री. आता ह्या लोकांना पुनर्वसन पाहिजे. या सगळ्यांच्या माध्यमातून जर ते बाहेर शिफ्ट झाले तर ती जागा उपलब्ध होणारच ना. मग ती जागा कोणासाठी वापरात आली पाहिजे? बिल्डरच्या घशात जायला पाहिजे का तिथल्या असणाऱ्या मूळ रहिवाशांच्या उपयोगासाठी आली पाहिजे? हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. भागात आंबेडकर भवनाची आवश्यकता आहे असं आता मला वाटतंय. त्यासाठी जागा तिथं मंगल कार्यासाठी जागा दुसरी असेल किंवा धार्मिक कर्मासाठी आपल्याकडे लय जागा उपलब्ध होणार आहे. आता मी तुम्हाला सांगू, कमानीच्या बाजूला दोन्ही बाजूला जे प्रवेशद्वार आहे, डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दोन्ही बाजूला बघितले मोठ्या प्रमाणात. किती मोठी जागा आहे. पुढे गेलो थोडं चालत चौकात या साईडला मोठी झोपडपट्टी, पेरूच्या बागेकडे गेलो झोपडपट्टी, थोडं पुढे गेलो पात्रशेड झोपडपट्टी, भरपूर जागा आहे. शेवटी सगळ्या गोष्टींचा विचार केला ना, आपण फक्त नाही का समस्यांकडे बघतोय, पण ते सोडवण्यासाठी उपाय काय आहे त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय हे पण महत्वाचं आहे का? तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत नेहमी तुमचा प्रश्न चौथा तुमचा असतं की शाश्वत पायाभूत सुविधा आपण उभारू. अशाविषयी तुमचं उपाययोजना आणि प्लॅनिंग काय? आता शाश्वत पायाभूत सुविधांबद्दल जर बोलायचं तर शाश्वत या शब्दाच्या व्याख्येत तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. दीर्घकालीन चालणाऱ्या जे गोष्टी आहेत त्याला आपण आता ड्रेनेज लाईन, स्वच्छतेचा कचऱ्याचं नियोजन, व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी नाही का आपल्याकडे फक्त पेपर होते. मी परत एकदा त्याबद्दल होतो, जे महानगरपालिकेचे कामगार आहेत किंवा या नगरसेवकांचे जे पाळलेले कार्यकर्ते यांनी लावलेले आहेत ना कामाला, ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत का? बिलकुल नाही. ते त्या कर्तव्यावरती आहेत, जे त्याचे पगार घेत आहेत, पण ते त्या बदल्यात काम करतायत का? तर तुम्हाला याचं उत्तर सापडेल, ते बिलकुल काम करत नाही. ते सही मारून घरी जाऊन झोपणारे कार्यकर्ते आहेत. पगार महानगरपालिकेकडून घेतात, काम नेत्यांचं करतात, अशी असणारी परिस्थिती आहे. त्यामुळं आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रयत्न करणार आहे. शाश्वत सुविधा, पायाभूत सुविधांचं सगळं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे, व्यवस्थापन झालं पाहिजे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये जे खुलेआम अवैध धंदे चालतात ते पण करताना तुम्ही काही वेळेस आवाज उठवतात, त्यावेळेस तुम्हाला गाव गुंडांकडून काय धमकी वगैरे किंवा राजकीय दबाव येतो? हा प्रश्न, या प्रश्नावरती आम्ही आत्ताच नाही तर मागील भरपूर अशा वर्षापासून काम केलेलं. या सगळ्या अवैध धंद्यांना पाठबळ कुणाचं आहे हा प्रश्न जर पहिल्यांदा पडला ना तर तुम्हाला लक्षात येईल स्थानिक राजकारणी जी मंडळी
किंवा ज्यांनी सत्तेचा उपयोग घेतलेला आहे, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेला आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना वाव दिलेला आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना संरक्षण दिलेलं आहे. हे धंदे करणारे लोक हे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे निकटवर्ती आहेत, म्हणून इनडायरेक्ट डायरेक्ट त्या सगळ्या धंद्यांना प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि हे धंदे चालू झाले. आपण प्रत्येक वेळी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरच्या संघर्षातून ह्या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवलेला आहे आणि ते बंद करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. मग त्या माध्यमातून बघितलं तर आपल्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्या सगळ्या गोष्टींना कधी भीक घातलीच नाही. आपण त्या सगळ्या गोष्टींना फाट्यावरती मारून पुढं जाऊन त्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न उपस्थित केलेले आहे, आजही करतो. मी तुम्हाला आत्ताही तुमच्या माध्यमातून सांगतो, हा प्रश्न जर तुम्ही भागातल्या इतर कुणालाही जरी विचारला ना तर ते तुम्हाला इतकं सविस्तरपणे त्याच्यावरती उत्तर देणार नाही. याबद्दल मी 100% कन्फर्म आहे की ते तुम्हाला याच्यावरती बोलू शकतो. पण आपण आज पण आपल्या जाहीरनाम्यात असे मुद्दे घेतो की जे लोकांसाठी हितकारक आहेत, लोकांच्या कल्याणाचे. आपला जो जाहीरनामा आहे निवडणुकीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं 2026 जे लक्ष्य 2026 आहे त्याचे 26 विजन्स आपण लोकांपर्यंत घेऊन जातो. 2026 आणि विजन 26 100%. मला सगळं खूपच आहे, वेळ कमी आपल्याकडे, पण मला तुम्हाला तुमच्या विजन विषयी विचारायचं. विजनवरती जर बोलायला गेलं तर बघा की ज्या भागात जो आपला प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मी सुरुवातीला बोलताना तुम्हाला सांगितलं की 2 भागात डिवाइड असणारा हा समाज प्रभाग आहे. त्या प्रभागामध्ये यमुनानगर, निगडी गावठाण, साईनाथनगर जो भाग आहे तो मूलभूत सुविधा पूर्ण झालेला आहे. रस्त्याची समस्या नाही, बऱ्यापैकी नाही, पाण्याची समस्या नाही, आणि जे त्यांच्या काही स्वच्छतेचा प्रश्न वगैरे असेल तो बऱ्यापैकी सुटलेला आहे. आणि तो आत्ताच नाही, गेल्या 10-15 वर्षापासूनचा म्हणजे सुसज्ज असा तो भाग आहे. म्हणजे त्यांच्या तुलनेत आपल्याकडे जर बघितलं तर अगदी उलट परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे रस्त्यांचा खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यावरती खड्डे आहेत असा प्रश्न आहे. वैद्यकीय सुविधांचा जर बघितलं आपण तर वैद्यकीय सुविधांचा गंभीर प्रश्न आहे. आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये गेलेला रात्री अपरात्री जर कोणाला गरज पडली तर गेलेल्या पेशंटला वायसीएमचा रस्ता दाखवला जातो, हे आपण सगळ्यांनी अनुभवले. मग भागात जर एवढं मोठं हॉस्पिटल आहे तर तिथं सुविधा का मिळत नाहीत नागरिकांना? ह्यांनी जे निवडून गेले नाही ह्यांची मानसिकताच राहिलेली नाहीये. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रयत्न करावे लागतील, काम करावे लागेल, विजन ठेवावं लागेल, हे त्यांच्या कधी लक्षातच आलं नाही. कारण त्यांची ती बौद्धिक कुवतच राहिलेली नाही की आपल्याला काय करता येईल याच्यासाठी त्यांनी कधी प्रयत्नच केला नाही. म्हणून आपल्याला ते हॉस्पिटलच्या वैद्यकीय सुविधांच्या प्रश्नांच्या बाबतीत आता आपण आपल्यापर्यंत ओपीडीसाठी काम केलं. 150 बेडच्या हॉस्पिटलचा कन्सेप्ट त्यातनंच तयार झालेला आहे. 150 बेडच्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असणारं हॉस्पिटल तिथे मिळालं पाहिजे, जेणेकरून नागरिकांना वायसीएमचा रस्ता दाखवला जाणार नाही अशी सक्षम व्यवस्था तिथं तयार असली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जर आलो तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. यासाठी महानगरपालिकेची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून एक प्रभावी आणि दर्जेदार शिक्षण जर मिळायला लागलं तर त्या शाळेचा पट वाढेल आणि शाळेची गुणवत्ता वाढेल. लोकांचा कल महानगरपालिकेच्या शाळेकडे येईल. बरोबर. महिला आणि युवकांबद्दल जर बोलायला गेलं तर महिलांना ज्या राज्य शासनाच्या असतील, महानगरपालिकेच्या योजना असतील, त्या महिलांच्या पर्यंत दरवाजात जाऊन पोहोचवण्यासाठी एक यंत्रणा तयार केली पाहिजे. ती यंत्रणा तयार करण्यासाठी 365 दिवस काम करणारं कार्यालय आपल्या माध्यमातून सुरू करण्याचा विचार आहे. युवकांना रोजगारासाठी शासकीय योजना असतील किंवा खाजगी कंपन्या असतील त्यांच्याशी समन्वय साधून आपण त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. ज्येष्ठांसाठी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, भागात उद्यान नाही, विरंगुळा केंद्र नाही, वाचनालय नाही, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काम करत पुढे जायचं. आणि हे करत असताना जो भागातला बघा ही इच्छाशक्ती ठेवणारा जो महत्त्वाचा जो युवक आहे, मी त्या युवकांना तुमच्या माध्यमातून एक आवाहन करतो की तुम्ही तुमच्या नेत्यांची तुमच्या प्रसिद्धी करून प्रचार करून तुम्ही तुमच्या एकट्याचं घर सांभाळाल, पण जवळजवळ तुम्ही
50,000 मतदारांचा जो उभार आहे ना, जे आपली लोक आहेत ना, ज्यांच्या बरोबर आपल्या भावना जोडल्या आहेत ना, तुम्ही त्यांना सगळ्यांना फसवलंय. फक्त तुमच्या एकट्याचं पोट भरतंय म्हणून त्यांना आवाहन करतो की नका, या चुकीच्या गोष्टी करू नका. एक संधी आहे तुमच्याकडे. आत्ता ही खांदे पालटाची वेळ आहे. सगळे नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतील रणांगणात. पण एक विचार करा की 362 दिवस ग्राउंडवरती असणारा कार्यकर्ता, आपल्या संकट काळात आपल्या हाकेला ऊत देणारा कार्यकर्ता, ज्याच्याशी आपण इझिली कनेक्ट होऊ शकतो, रिचेबल आहे असा असणारा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत जावा, यासाठी सगळ्यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. त्यातला यूथ हा महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. त्यांच्यावरती जबाबदारी मोठी आहे. खरं तर आता आपल्याकडे निवडणुकीच्या पद्धती आपण बघितलेल्याच आहे की निवडणूक आले की पॅकेजेस सुरू होतात, हॉटेल्स सुरू होतात. आता व्यसनाच्या प्रश्नावरती बोलतोय आपण, पण हे नगरसेवक राहिलेले लोक काय करताय ते? आता सीझन चालू झालाय, फुकट दारू वाटणं चालू आहे, हॉटेल्स चालू आहे. पण मी त्यांना जर म्हणजे ह्याच्यातून ते उद्योजक म्हणून बघतात, हा त्यांच्यासाठी बिझनेस राहिलेला आहे की निवडणूक एवढा खर्च करायचा, महानगरपालिकेत जायचं, दुपटीने वसूल करायचं, तिपटीने वसूल करायचं, हा त्यांच्यासाठी धंदा आहे. पण आपल्यासाठी राजकारण हा धंदा राहिलेला नाही, हा आपला सेवेचा भाग आहे. आपण सेवा म्हणून प्रत्येक वेळी या राजकारणाकडे बघितलं नाही आणि त्याच पद्धतीने निश्चितपणे आपण पुढे जाणार. जनमध्ये बोलताना खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला, जो अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा विषय आहे, जो पोलीस चौकीचा जो विषय आहे. भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पाहता आणि सध्याची भागातली परिस्थिती पाहता बाल गुन्हेगारांचं प्रमाण वाढलेलं आहे. गुन्हेगारांचं प्रमाण अत्यंत पीकवरती आहे. त्यामुळं पोलीस चौकीची नितांत आवश्यकता. त्याच्यामध्ये अधिक जर बोलायला गेलं तर पोलीस प्रशासनाकडनं जे पेट्रोलिंग करण्यात येतं ते प्रभावीपणे झालं पाहिजे. भागातील प्रत्येक रस्ता वगैरे त्या ठिकाणी असणारे कॅमेरेज बंद असतील, त्याच्यावरती परत एकदा आपण ऑडिट करून सुरळीत बंद याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि पोलीस चौकी परत एकदा नव्याने सुरू करून त्या ठिकाणी स्वतंत्र पीआयची नेमणूक करून नागरिकांना भीती राहणार नाही, भीतीमुक्त वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती प्रभावीपणे भूमिका घ्यायची. विधानसभा निवडणुकीनंतर भोसरी विधानसभेत धार्मिक ध्रुवीकरण झालं असं तुम्हाला वाटतंय का? निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी त्यांचा पक्षीय अजेंडा राबवला, भगवादारी, त्यापुढे जाऊन झालं तर कटेंगे बटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे अशा श्लोकांच्या माध्यमातून एक मोठं धार्मिक ध्रुवीकरण केलं, ज्यामधून स्पेसिफिक मुस्लिम समाजाला टार्गेट केलं. त्यांना एक जी महत्त्वाची वोट बँक त्यांच्याकडे वळवायची होती हिंदुत्वाची, ती ह्या माध्यमातून त्यांनी वळवण्याचा प्रयत्न केला, तर ते यशस्वी देखील आहे. पण त्या पुढे जाऊन जर बोलायला गेलं तर बघा, त्यानंतर मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे 1-2-3 प्रकरणं शहरात घडले. त्यामध्ये एक उदाहरण म्हणून कुद्रवाडीच्या प्रकरणाकडे टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्या अनुषंगाने शहरातलाच नाही, आमच्या प्रभागात निर्णायक मतदार असणारा जो मुस्लिम वर्ग आहे तो दहशतीचा आहे, दहशतीच्या वातावरणात आहे. पण आपण त्यांच्यासाठी भूमिका घेत आता पहलगामचा मुद्दा, तर मी हा मुद्दा घेतो. पहलगामचं प्रकरण झाल्यानंतर मुस्लिम समाजाला टार्गेट करत जे नाही का धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. त्यानंतर आंबेडकरवादी म्हणून, मानवतावादी म्हणून, माणसाकडे माणूस म्हणून बघणारा माणूस म्हणून आपण एक महत्त्वाची भूमिका घेतली आणि मुस्लिम समाजाच्या वतीने त्याच्यावरती कॅन्डल मार्च आपल्या आणि त्यात शेकडो मुस्लिम बांधव सहभागी देखील झाले आणि जे पीडित होते त्यामध्ये त्यांना आपण श्रद्धांजली. वेळोवेळी भारत हा देश धर्मनिरपेक्ष तो कुठल्याही धर्माचं समर्थन करत नाही, पण सगळ्या धर्मांना त्यांचे अधिकार प्रदान करतो, देतो. आपण त्या भावनेतनं संविधानवादी म्हणून प्रत्येक वेळी जो समाज, मुस्लिम समाज असेल, इतर कोणताही समाज असेल, आपण त्यांच्यासोबत ताकदीने थांबलेलो आणि इथून पुढे पण आपली तीच भूमिका राहिलेली आहे की धर्म म्हणून कोणाला टार्गेट केलं नाही पाहिजे. आपण मानवतावादी आहोत, आपण आंबेडकरवादी आहोत, आपण प्रत्येक माणसासोबत. छान वाटलं आपल्याशी भेटून, आपली मुलाखत घेऊन. नक्कीच आपण प्रभाग क्रमांक 13 विषयी एक पॉझिटिव्हली एनर्जी घेऊन येणार आहात.
त्यासाठी आपल्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पुढील वाटचालीकडून दिव्य महाराष्ट्रातर्फे हार्दिक शुभेच्छा. मी पण दिव्य महाराष्ट्राचा नितांत आभार मानतो की या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथल्या समाजापर्यंत घेऊन जाणार आहात आणि हे प्रभावी माध्यम आहे. पत्रकाराची जी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असा प्लॅटफॉर्म उपलब्ध आजच्या काळात होतोय, ही आमच्यासाठी खरंच मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानतो.